मित्रांनो, तुम्ही यूपीएससीची तयारी करताय का? तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये, पहिल्या प्रयत्नामध्ये यूपीएससीची परीक्षा क्लिअर करून IAS, IPS अशा प्रेस्टिजियस ज्या सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये रुजू व्हायचंय का किंवा जॉईन व्हायचंय का? जर व्हायचं असेल तर तुम्ही अतिशय योग्य चॅनलवर आलेला आहात. सो मी बालकृष्ण आणि तुमचं सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक मी स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टडी IAS विथ बाला. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये जो कॉन्फ्लिक्ट चालू होता त्याच्यामुळे यूपीएससी 2025 ची प्रिलिम्स एक्झाम ह्या 25 मेला होणार होती, त्याच्याशी रिलेटेड कन्फ्युजन जे आहे ते क्रिएट झालं होतं की परीक्षा होणार आहे का, जर झाली तर ती 25 लाच होणार आहे की पोस्टपोन केली जाणार आहे. सो ह्या रिगार्डिंग काही जे कन्फ्युजन्स होती ती क्रिएट झालेली होती. पण फायनली काल यूपीएससीने आपल्या साईटवर ह्या वेळची जी प्रिलिम एक्झाम होणार आहे 25 तारखेला त्याच्याशी रिलेटेड जे ऍडमिट कार्ड आहे त्याची लिंक ऍक्टिव्ह केलेली आहे. याचा अर्थ 2025 ची जी प्रिलिम्स एक्झाम आहे ती ज्या ठरलेल्या टाइमला जो ठरलेला टाइम होता त्या टाइमला कंडक्ट केली जाणार आहे, ते पण पूर्ण देशभरामध्ये. सो जर ज्यांनी ऍडमिट कार्ड डाउनलोड केलं नसेल त्यांनी इथे ह्या वेबसाईटवर, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि आपलं ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. ओके, आता आपण हे कन्फ्युजन तर दूर केलं, पण आपण हा व्हिडिओ किंवा ह्या नंतर आपण जे 4-5 व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ह्या व्हिडिओ घेऊन येण्यामागचं कारण असं आहे की हे झालं 2025 एक्झामिनेशनचं, पण 2026 ला जी एक्झामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे पूर्ण देशभरामध्ये यूपीएससी द्वारा, त्या एक्झामची तयारी कशी करायची. आता हा जर मी प्रश्न तुम्हाला विचारतोय की तयारी कशी करायची, याचा सरळ अर्थ आहे की ज्यांनी ऑलरेडी अटेम्प्ट यूपीएससीचे दिलेले आहेत किंवा ज्यांनी ऑलरेडी एक सर्टन लेवलला जाऊन यूपीएससीची तयारी केलेली आहे त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ नक्कीच नाहीये. हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांनी आता स्वतःचा जो मार्ग आहे तो यूपीएससी कडे वळवलेला आहे. स्वतःचं जे यूपीएससी थ्रू IAS, IPS किंवा कलेक्टर वगैरे ह्या पदांवर स्वतःला बघायचं स्वप्न जे आहे ते आता येणाऱ्या काळामध्ये डेव्हलप केलेलं आहे आणि ते मुलं अजूनही स्ट्रगल करतायत की आपण आपलं हे जे स्वप्न आहे ते कशा पद्धतीने त्याला टॅकल करायचं किंवा तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि जर तुम्ही कन्फ्युज असाल तर तुम्हाला ह्या येणाऱ्या काही व्हिडिओज मधून पूर्ण तुमचं कन्फ्युजन आमच्या मार्फत दूर करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. कारण मला पण माहिती आहे की यूपीएससीची तयारी करताना सगळ्यात मोठं कन्फ्युजन हेच असतं की तयारी नक्की कशाची करायची आहे, आणि जर कशाची करायची हे आपल्याला माहिती झालं तर नेमकी ती कशी करायची. आपल्याला फक्त वरवर सांगितलं जातं की अनालिसिस करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघा, ते समजा, पण कशा पद्धतीने करायचं वगैरे ह्या गोष्टी समजावल्या जात नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की येणाऱ्या काही व्हिडिओजद्वारा आम्ही तुम्हाला यूपीएससीची जी 2026 ची परीक्षा किंवा येणाऱ्या पुढच्या 2026 असेल, 27 असेल, 28 येणाऱ्या पुढच्या परीक्षा आहेत यूपीएससीच्या प्रत्येक वर्षाच्या, त्या परीक्षांसाठी कशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला तयार करायचं आहे, जर तुम्ही मेहनत घेत असाल तर ती कशी घ्यायची आहे, कुठल्या वे मधून ती मेहनत घ्यायची आहे, किती कष्ट घ्यायचे आहेत, कुठे कष्ट स्वतःचे लिमिट करायचे आहेत, स्वतःच्या कष्टांना कुठे लिमिटमध्ये ठेवायचं आहे, हे सगळं जे सांगायचं काम आहे ते आम्ही येणाऱ्या 4-5 व्हिडिओमधून करायचा प्रयत्न करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की यूपीएससीची स्ट्रॅटेजी सांगायची एका व्हिडिओमधून का कव्हर करता येत नाहीये. सिम्पली तुम्हाला मी सांगेन की हे बघा, जर एका व्हिडिओमधून मी कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजी आणायचा तुमच्यासमोर प्रयत्न केला तर मलाही तेवढाच फायदाचा आहे की एका व्हिडिओमध्ये सगळं मी संपून टाकेल. तुम्हाला फायदाचा आहे की एकच व्हिडिओ बघितला, सगळं समजलं, मोकळे झाला. बट ह्याचे जे लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स असे आहेत की सगळ्यात पहिलं म्हणजे टाइम ड्युरेशन. जर मी कम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजी एका व्हिडिओमध्ये कव्हर करायची झाली तर किमान 2 ते 2.5 तासाचा वेळ जो आहे तो त्या व्हिडिओला लागणार आहे. आता जर 2 ते 2.5 तासाची क्लिप तुमच्या समोर आली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोक ती क्लिप उघडणारच नाहीत. दुसरा जो लिमिटेशन आहे, जर आपण उघडली ती क्लिप, हा जर व्हिडिओ तुम्ही उघडला तर तुम्ही 10 ते 15 मिनिटं, आपण जे नॅचरल ह्युमन टेंडन्सी आहे की 10 ते 15 मिनिटं आपण जे फोकस आहे, इनिशियल फोकस आहे ते मेंटेन करून ठेवू शकतो. बट आफ्टर 1 आवर तुम्ही ते तुमचा जो फोकस आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, ते आपण हळूहळू लूज करायला चालू करतो. त्यामुळे आय डोंट थिंक की एका व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करणं हे फिजिबल आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला एका व्हिडिओ, एक ते बर्डन जे असतं की 2-2.5 तास आपल्याला आता बसायचं एका जागेवर आणि सगळं कव्हर अप करायचं आहे, ते बर्डन जे आहे ते पण बर्डन कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो ह्या इनिशिएटिव्ह मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न तुमच्यासमोर करणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही पार्ट वाईज यूपीएससीची स्ट्रॅटेजी जी आहे ती डिस्कस करायची तुमच्यासोबत आम्ही ट्राय करणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिलं हे समजणार आहोत की यूपीएससी एक्झॅक्टली आहे काय. कारण यूपीएससीची डायरेक्ट मुलं काय करतात, यूपीएससीची परीक्षा काय आहे ती बघायला जातात, सिलेबस काय ते बघायला जातात, पण आपल्याला हेच माहिती नसते की यूपीएससी एक्झॅक्टली आहे काय. ओके, सो ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त एवढंच डिस्कस करणार आहोत की यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन नक्की नेमकं आहे काय, आणि हे समजून घेणं का गरजेचं आहे हे पहिलं मी तुम्हाला सांगतो. अदरवाईज तुम्ही म्हणाल की कशाला आम्हाला काय करायचं, आम्हाला कलेक्टर व्हायचं, आम्हाला IAS व्हायचं, IPS व्हायचं, हे यूपीएससी काय समजून काय करून घेणार आहे. मग त्यात मी सांगतो तुम्हाला की पहिली जे मुलांमध्ये कन्फ्युजन आहे ते म्हणजे, आणि हे जे कन्फ्युजन आहे ते जे आपले नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांनीच हे कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे. असं प्रत्येक व्हिडिओज मार्फत ते प्रसार करतात की फेमस करतात की तुम्ही IAS ची एक्झाम देताय, IAS ची एक्झाम देताय, कलेक्टरची एक्झाम देताय. हा जो चुकीचा पायंडा त्यांनी घातलेला आहे की आपण IAS ची एक्झाम देतोय, आपण कलेक्टरची एक्झाम देतोय, हे पूर्णपणे चुकीचं आहे. ते का चुकीचं आहे ते मी सांगेन, पण सगळ्यात पहिलं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच यूपीएससी, जर आपण मराठीत बोलायचं झालं तर संघ लोकसेवा आयोग, ही एक संविधानिक बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. कॉन्स्टिट्युशनल बॉडी वगैरे काय असतं ते आपण जेव्हा पॉलिटी वगैरे शिकणार असो त्यावेळी आपण ते समजून घेऊ. पण आता आपल्याला एवढं समजायचं आहे की हा जो संविधानिक दर्जा यूपीएससीला देण्यात आलेला आहे याचा अर्थ त्याचा जो रुतबा आहे, त्याची जी लेवल आहे देशभरामध्ये ती काय आहे ते आपल्याला समजू शकते. अतिशय उच्च दर्जावर नेऊन ठेवलेला आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनला. आता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन करतं काय, तर यूपीएससी
ही एक बॉडी आहे जी देशभरामध्ये जे वेगवेगळ्या ऑफिसर्स लेवलच्या रिक्रुटमेंट आहेत, ह्या ज्या ऑफिसर्स लेवलच्या रिक्रुटमेंट आहेत त्या करायचं काम किंवा ह्या ऑफिसर्स लेवलच्या व्हेकन्सीजना रिक्रूट करायचं काम जे आहे ते युपीएससी द्वारा केलं जातं. आता कुठल्या कुठल्या व्हेकन्सीज आहेत ते ज्या युपीएससी फुलफिल करतं, तर हे बघा तुमच्या समोर इथे एक चार्ट आहे जो आय गेस युपीएससीनेच हे केलेला आहे, पब्लिश केलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस, सॉरी इकडे नाही, दिस इज द चार्ट, की इथे तुम्हाला वेगवेगळ्या सर्व्हिसेस जे आहेत त्या सर्व्हिसेस इथे युपीएससीने दिलेल्या आहेत की एवढ्या सर्व्हिसेसची रिक्रुटमेंट जी आहे ती केली जाते. आता ही सिव्हिल सर्व्हिसची रिक्रुटमेंट आहे. युपीएससी परीक्षा कुठल्या घेतात, कारण मी म्हटलं की देशभरावर वेगवेगळ्या परीक्षांद्वारा वेगवेगळ्या लेवलचे ऑफिसर्स जे आहेत ते रिक्रूट करायचं काम युपीएससी जे आहे ते करतं. मग आता सगळ्यात पहिला आपण हे समजून घेऊया की कुठल्या परीक्षा आहेत ते युपीएससी कंडक्ट करतं. तर हे जे कॅलेंडर आहे हे 2025 म्हणजे ह्या वर्षीचे जे युपीएससी पूर्ण वर्षभरामध्ये एक्झाम्स कंडक्ट करणार आहे त्याचं कॅलेंडर युपीएससीने आपल्या साईटवर अपलोड केलं होतं. त्यामध्ये जिओ सायंटिस्टची एक्झाम असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिस IES या सर्व्हिससाठीची एक्झाम, त्यानंतर CBI DSP, CISF, NDA, CDS, सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स एक्झामिनेशन, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन, त्यानंतर ISC मेन्स एक्झामिनेशन असेल, पुन्हा जिओ सायंटिस्ट मेन्स एक्झामिनेशन असेल, कंबाईन मेडिकल सर्व्हिस एक्झामिनेशन आणि CAPF AC एक्झामिनेशन, अशा वेगवेगळ्या परीक्षांद्वारे वेगवेगळ्या लेवलचे ऑफिसर्स जे आहेत त्यांना रिक्रूट करायचं काम युपीएससी करतं. मग आपण ह्यातल्या कुठल्या परीक्षेवर फोकस करणार आहोत, तर आपला जो फोकस असणार आहे तो UPSC CAC ह्या एक्झामवर आपला फोकस असणार आहे. इथे तुम्ही बघू शकता हा जो बोल्ड केलेला सेक्शन आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन आणि इथे सिव्हिल सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन, ह्या एक्झामवर आपण फोकस करायचा प्रयत्न करणार आहे. आता ह्या एक्झामवर फोकस का आपण करतोय, तर आपल्याला मी तेच म्हटलं की आपल्या डोक्यात काय हेच घालून दिलंय की IAS ची एक्झाम आहे किंवा कलेक्टरची जी एक्झाम आहे ती आपण द्यायला जात आहोत. पण ही IAS ची एक्झाम आणि कलेक्टरची एक्झाम नक्की आहे का, खरंच IAS ची एक्झाम आहे का, हे सगळं आपण पहिलं समजून घेऊया. कारण आपल्याला बनायचं आहे कलेक्टर, IAS बनायचं आहे, IPS बनायचं आहे, SP बनायचं आहे, हे सगळं बनायचं असेल आपल्याला तर आपल्याला सिव्हिल सर्व्हिस एक्झाम पहिली द्यावी लागेल. पण ही IAS ची एक्झाम आहे का, तर मी स्पष्टपणे सांगेन नाही. आता ते का नाही, तर त्याचं कारण हे इथे आहे. इथे युपीएससीने सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये ज्या सर्व्हिसेस मधून रिक्रुटमेंट युपीएससी करणार आहे त्या सर्व्हिसेसची लिस्ट जी आहे ती द्यायचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर थोडक्यात एक तुम्हाला स्ट्रक्चर सांगायचं झालं तर इथे सगळ्यात पहिलं ऑल इंडिया सर्व्हिस रिक्रुटमेंट होतं. सिव्हिल सर्व्हिस, आपण युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामची गोष्ट करायला लागलेलो आहोत, हे सगळ्यांनी पहिले आता लक्षात ठेवायचं आहे. तर युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मधून ऑल इंडिया सर्व्हिस लेवलला ज्या पोझिशन्स आहेत त्या रिक्रूट केल्या जातात. त्यानंतर ग्रुप A सर्व्हिसेस ज्या आहेत त्या रिक्रूट केल्या जातात आणि त्यानंतर ग्रुप B च्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्यांचं रिक्रुटमेंट जे आहे ते युपीएससी CAC करायचा प्रयत्न करतात. आता कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आहेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण ह्या 3 ज्या बघणार आहोत त्या ऑल इंडिया सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये ही ऑल इंडिया सर्व्हिसेस येत नाही, ही एक ऑल इंडिया सर्व्हिस आहे, त्यानंतर ही एक ऑल इंडिया सर्व्हिस आहे आणि इंडियन फॉरेस्ट इथे कुठे दिसतंय आपल्याला, ओके ह्यामध्ये इंडियन फॉरेस्टचं जे आहे ते मेन्शन नाही केलेलं आहे. तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जी एक आहे ती सेपरेट एक्झाम आहे जी कंडक्ट करते युपीएससी, सिव्हिल सर्व्हिस मधून ती करत नाही. तर ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेसना रिक्रूट करायचं काम युपीएससी करते. तर इथे 2 कुठले आहेत, तर IAS ची ही जी पोस्ट आहे IPS असेल, त्यानंतर ह्या ग्रुप A मध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे, त्यानंतर इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस आहे, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस आहे, कॉर्पोरेट लॉ, डिफेन्स अकाउंट, डिफेन्स स्टेट, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, इंडियन पोस्टल, त्यानंतर पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन, रेल्वे मॅनेजमेंट मध्ये ट्रॅफिक असेल, पर्सोनेल असेल, अकाउंट्स असेल, त्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, त्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस IRS ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये सुद्धा कस्टम अँड इनडायरेक्ट GST, कस्टम अँड इनडायरेक्टच्या जागी आता GST आणि इन्कम टॅक्स, त्यानंतर इंडियन ट्रेड, त्यानंतर आर्म फोर्स हेडक्वार्टर्स. आता ह्या ज्या आहेत त्या ग्रुप बी च्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या इथे मेन्शन केलेल्या आहेत. त्यामध्ये आर्म फोर्स हेडक्वार्टर सिव्हिल सर्व्हिस असेल, दिल्ली अंदमान निकोबार म्हणजे डॅनिक्स म्हणतो ज्याला आपण, डॅनिक्स म्हणतो, पॉन्डिक्स आणि पॉन्डिप्स, या सर्व्हिसेसचं रिक्रुटमेंट जे आहे ते युपीएससी आपल्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मधून करायचा प्रयत्न करतो. आता इथे तुम्हालाच आता समजून गेलं असेल की ही एक्झाम जी आहे ती IAS ची एक्झाम नाहीये. मग IAS नक्की काय आहे किंवा IPS नक्की काय आहे, तर सिम्पली सांगायचं तर IAS म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस. ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या सर्व्हिसेस देश पातळीवर एक उच्च दर्जाचे अधिकारी जे आहेत ते सिव्हिल ज्या सेक्टर आहे, सिव्हिल सेक्टरमध्ये, सिव्हिल सर्व्हिसच्या सेक्टरमध्ये हे उच्च दर्जाचे अधिकारी आहेत त्यांना निवृत्त करायचं काम जे आहे, नियुक्त करायचं जे काम आहे ते युपीएससी द्वारा ह्या पोझिशन मार्फत केलं जातं. आता IAS काय करू शकतो, तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा IAS पहिल्यांदा सिलेक्ट होतो आणि ट्रेनिंग वगैरे करून पहिलं जॉईनिंग घ्यायला जातो तेव्हा त्याला SDM म्हणून रुजू केलं जातं. त्यानंतर मग तो वेगवेगळ्या जे डिपार्टमेंट्स आहेत गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स त्यामध्ये काम करतो मग झेडपीचा CEO असेल, असं करत करत मग तो कलेक्टर वगैरे बनतो. आता कलेक्टर झाल्यानंतर मग सिनियर लेवलला पोस्टिंग जे असतं ते व्हायला चालू होतं, सेक्रेटरी लेवलचं जे पोस्टिंग आहे ते होतं. मग सेक्रेटरी लेवलचं पोझिशन जर बघायचं झालं तर राज्यामध्ये जे आहे ते चीफ सेक्रेटरीची जी पोझिशन आहे ती सगळ्यात
हायएस्ट पोझिशन आहे आणि केंद्रामध्ये बघायला झालं तर कॅबिनेट सेक्रेटरीची जी पोझिशन आहे ती खूप मोठी पोझिशन आहे. मग इथपर्यंत आपल्याला जायची संधी मिळते. आता एवढंच मिळतं का? तर नाही. तर ह्या सोबतच चीफ सेक्रेटरी असेल, कॅबिनेट सेक्रेटरी असेल, ह्या पलीकडे जाऊन जी देशातली काही उच्च पद आहेत, महत्वाची पद आहेत, लाईक आरबीआयचं गव्हर्नर आहे. आता हे मेंडेटरी नाही आहे की आरबीआय गव्हर्नर प्रत्येक वेळी आयएएस कॅडर म्हणून असला पाहिजे, पण आपल्याला माहिती आहे की रिसेंटली जे आरबीआय गव्हर्नर्सना तिथे नियुक्त केलेलं गेलेलं आहे ते आयएएस कॅडर मधून सर्व्ह केलेले ऑफिसर्स आहेत. म्हणजे तुम्ही इथे समजू शकतात की यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम दिल्यानंतर तुम्ही फक्त कलेक्टर होत नाही, किंवा आयएएस झाल्यानंतर आपण फक्त कलेक्टर नाही होत. आयएएस एका सर्व्हिसचं नाव आहे आणि त्या सर्व्हिस अंडर आपल्याला बऱ्याच पोझिशन्स आहेत, पोस्टिंग्स आहेत, त्या आपल्याला मिळतात, त्यांचा आपल्याला सामना करावा लागतो आणि म्हणून ही वन ऑफ द प्रेस्टिजियस सर्व्हिसेस ऑफ इंडिया म्हटली जाते. आणि म्हणूनच मी जेव्हा मगाशी विचारलं होतं की आपण यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम जी आहे, पर्टिक्युलरली सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनवर आपण का चर्चा करणार आहोत, त्याचं कारण हे आहे की आयएएस असेल किंवा आयपीएस असेल, ह्या तुम्हाला वन ऑफ द प्रेस्टिजियस पोस्टिंग्स ज्या आहेत देशभरातल्या, त्या पोस्टिंग्सवर तुम्हाला रुजू करायचं काम जे आहे ते यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन थ्रू केलं जातं. आता हा जो पहिला डाऊट आहे तो आपण ह्या व्हिडिओ मार्फत कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही जी यूपीएससी एक्झाम आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सिव्हिल सर्व्हिस एक्झाम जी आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 3 फेजेस मध्ये ह्या लेट मी जस्ट क्लिअर सम स्पेस हियर. ओके, ही जी एक्झाम आहे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम जी आहे ती एक्झाम टोटल 3 फेजेस मध्ये कंडक्ट केली जाते. 3 फेजेस मध्ये जी पहिली फेज आहे ती म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, त्यानंतर मेन्स एक्झामिनेशन आणि लास्ट इज इंटरव्ह्यू. आता हे फेजेस काय आहेत त्याला आपल्याला कंप्रेहेन्सिव्ह समजावं लागेल, पण आपण त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि तो नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे तोच आपला कम्प्लीट जे एक्झामचं स्ट्रक्चर आहे पूर्णपणे कंप्रेहेन्सिव्हली समजण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ किंवा आमचे जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला हेल्प करू शकतात, तर तुमच्यासोबत जे अजून ऍस्पिरंट्स असतील त्या ऍस्पिरंट्सना देखील आमचा हा व्हिडिओ शेअर करायचा नक्की प्रयत्न करा. आमच्या व्हिडिओजना भरपूर प्रेम द्यायचा प्रयत्न करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला कंप्रेहेन्सिव्हली समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आमच्यासोबत नक्की जोडून राहा आणि जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.